Hello, 11th Commerce Secretarial Practice students. चॅप्टर नंबर 2 आपण सुरू केला होता जॉईंट स्टॉक कंपनी. त्यामधील लास्ट लेक्चरमध्ये आपण सुरू केलं होतं टाईप्स ऑफ कंपनीज, कंपन्यांचे प्रकार. या कंपन्यांचे प्रकार काही बेसिसवरती करण्यात आलेले आहेत, काही धोरणांवरती, काही आधारावरती करण्यात आलेले आहेत. फर्स्ट बेसिस होता ऑन द बेसिस ऑफ इनकॉर्पोरेशन. इनकॉर्पोरेशनच्या नोंदणीवरनं आधारित कंपन्या. यामध्ये 2 कंपनीज येतात, एक स्टॅच्युटरी कंपनी आणि एक रजिस्टर्ड कंपनी. त्यानंतर सेकंड होता ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ मेंबर्स. मेंबर्सच्या नंबर्सवरती म्हणजे सभासद संख्येवरती कंपनीची या आधारावर कंपन्यांचं डिवायडेशन. यामध्ये 3 टाईप्स ऑफ कंपनीज येतात. फर्स्ट प्रायव्हेट कंपनी, सेकंड पब्लिक कंपनी, थर्ड 1 पर्सन कंपनी. इथपर्यंत आपण काल लास्ट चॅप्टरमध्ये आलेलो होतो. यामध्ये प्रायव्हेट कंपनी आपण पाहिली. या प्रायव्हेट कंपनीमध्ये सेक्शन 268 कंपनी ॲक्ट 2013 मधील कलम 268 नुसार प्रायव्हेट कंपनी मीन्स अ कंपनी हॅव्हिंग मिनिमम पेड अप कॅपिटल ॲज मे प्रिस्क्राईब्ड अँड विच बाय इट्स आर्टिकल्स. त्यानंतर पब्लिक कंपनी पाहिलं म्हणजे सार्वजनिक कंपनी. या पब्लिक कंपनीमध्ये अकॉर्डिंग टू सेक्शन 272/71 पब्लिक कंपनी मीन्स अ कंपनी विच इज नॉट अ प्रायव्हेट कंपनी. पब्लिक कंपनी म्हणजे जी कंपनी प्रायव्हेट कंपनी नाही, म्हणजेच खाजगी कंपनी नाही, त्या कंपनीला पब्लिक कंपनी असं म्हणण्यात आलेलं आहे. त्यानंतर त्यात आपल्याला घ्यायचं आहे 1 पर्सन कंपनी, एका व्यक्तीची कंपनी. आता 1 पर्सन एका व्यक्तीची, नावावरूनच लक्षात आलं असेल की ओन्ली 1 पर्सन यामध्ये मेंबर आहे. ओन्ली 1 मेंबर आहे, एकच व्यक्ती यामध्ये मेंबर आहे. अशा कंपन्यांनाच काय म्हणलेलं आहे? 1 पर्सन कंपनी. त्या संदर्भातील पाहूया. अकॉर्डिंग टू सेक्शन 262 कंपनी कायद्यामधील कलम 262 नुसार. याचाच अर्थ सेक्शन दिला, याचा अर्थ सर्व काही हे पूर्णपणे कंपनी ॲक्ट 2013लाच अनुसरून आहे. कंपनी कायदा 2013 मधील सेक्शन 262 नुसार कलम 262 नुसार 1 पर्सन कंपनी मीन्स काय? अ 1 पर्सन कंपनी is a company which has only 1 person as a member. एक व्यक्ती कंपनी म्हणजे ज्या कंपनीची मेंबर्सची संख्या ही एकच असते. त्या कंपनीला ओन्ली 1 पर्सन ॲज अ मेंबर, एकच व्यक्ती सभासद असते, तिलाच 1 पर्सन कंपनी असं म्हणण्यात आलेलं आहे. त्यानंतर इट इज अ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. 1 पर्सन कंपनी ही कोणती कंपनी आहे? इट इज अ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. ही खाजगी कंपनी आहे. And it has to fulfill and comply with all formalities of a private company unless otherwise specified in the act or rules. परंतु या कंपनीला, ही प्रायव्हेट कंपनी आहे आणि या प्रायव्हेट कंपनी आहे आणि त्याचबरोबर या प्रायव्हेट कंपनीसारखं सर्व काही फॉर्मॅलिटीज त्याला फुलफिल करणं गरजेचं आहे. आणि जर या फॉर्मॅलिटीज म्हणजेच या सर्व काही औपचारिक बाबी पूर्ण करणे आवश्यक आहे, परंतु
काय आहे, परंतु फॉर्मॅलिटीज ऑफ प्रायव्हेट कंपनी अनलेस otherwise specified in the act or rules. सारखीच आहे प्रायव्हेट कंपनीसारखीच, तिला सर्व काही बाबी पूर्ण करणे आणि पालन करण्याचे त्यांना तिला खाजगीरित्याचे बंधनकारक नाही. त्यानंतर पुढे The concept of one person company was introduced through the Company Act 2013. एक व्यक्ती कंपनी ही व्यवसाय संघटनेचा म्हणजेच बिझनेसच्या कंपनी ॲक्ट 2013 नुसार त्याचे वर्किंग करावी लागते. It is operated by single promoter who has limited liability. एकच व्यक्तीची कंपनी असल्यामुळे ही कंपनी एकच व्यक्ती प्रमोट करतो, त्याला पुढे नेतो आणि त्याची जबाबदारी ही लिमिटेड स्वरूपाची असते. It is a better form of business organization than the sole proprietorship because the liability of the member is limited to the extent of his capital in the company. One person कंपनीमधील एकच व्यक्ती हा मेंबर असल्यामुळे त्या कंपनीची, त्या मेंबर्सची जेवढी इन्व्हेस्टमेंट आहे तेवढ्याच प्रकारची त्याची लॅबिलिटी असते. ज्या मेंबर्सची जबाबदारी कंपनीच्या त्याने गुंतविलेल्या कॅपिटल इतकीच मर्यादित म्हणजेच लिमिटेड स्वरूपाची असते. वन पर्सन कंपनी हॅव वन ऑर मोर directors, there is no need to hold annual general meeting. वन पर्सन कंपनीमध्ये डायरेक्टर्सची संख्या ही एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त असू शकते. वन पर्सन कंपनी कॅन हॅव वन ऑर मोर डायरेक्टर्स. डायरेक्टर्सची संख्या या वन पर्सन कंपनीमधील एक किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते आणि या कंपनीला नो नीड टू होल्ड, या कंपनीला गरज नाही, आवश्यकता नाही कोणती ॲन्युअल जनरल मीटिंग, ॲन्युअल वार्षिक, जनरल सर्वसाधारण, मीटिंग सभा, वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवण्याची आवश्यकता नसते. नो नीड, गरज नसते या वन पर्सन कंपनीला. त्यानंतर आता पुढचा आपल्याला थर्ड टाईप घ्यायचा आहे. ऑन द बेसिस ऑफ लॅबिलिटीज ऑफ मेंबर्सच्या लॅबिलिटीवरनं किंवा मेंबर्सच्या लॅबिलिटीवरनं आधारावरती क्रिएट करण्यात आलेल्या कंपन्या, नियंत्रणाच्या आधारावरच्या कंपन्या. यामध्ये नियंत्रणाच्या आधारावरतीच्या कंपनीज आहेत, 3 कंपनीज आहेत. कंपनी लिमिटेड बाय शेअर्स, कंपनी लिमिटेड बाय गॅरंटी आणि अनलिमिटेड लायबिलिटी कंपनी. अशा प्रकारच्या लायबिलिटीजवरनं 3 कंपनीज क्रिएट होतात. फर्स्ट आहे कंपनी लिमिटेड बाय शेअर्स. भागांनी, शेअर्स मीन्स भागांनी मर्यादित कंपनी. सेक्शन 222 कंपनी ॲक्ट 2013 नुसार कलम 222 नुसार या कंपनीचं क्रिएशन करण्यात आलेलं आहे. कंपनी लिमिटेड बाय शेअर्स. These types of company have a share capital and the liability of each member is limited to the unpaid part of face value of shares purchased by member.
कंपनीच्या मेंबर्सची जबाबदारी हे त्यांनी खरेदी केलेल्या शेअर्सच्या किमती एवढीच असते, म्हणजेच लिमिटेड स्वरूपाची असते. त्यांनी जेवढे शेअर्स परचेस्ड बाय मेंबर, त्यांनी जेवढे शेअर्स खरेदी केलेले आहेत तेवढ्याच शेअर्सची त्यांची जबाबदारी असते, म्हणजेच लिमिटेड स्वरूपाची लायबिलिटी असते. त्यामुळे या कंपनीजना कंपनीज लिमिटेड बाय शेअर्स असं म्हणण्यात येतं. ड्युरिंग द एक्झिस्टन्स ऑफ कंपनी or in the event of winding up, a member can be called upon to pay the unpaid remaining amount on the shares purchased by him her. कंपनीचे अस्तित्व असेपर्यंतच शेअरहोल्डरनी रक्कम पूर्ण भरली नसेल तर ती देण्याची जबाबदारी ही शेअरहोल्डरवर धारकांवर असते. A company limited by shares may be a public company or private company. These are the most popular type of companies. अलीकडच्या काळामध्ये कंपनी लिमिटेड बाय शेअर्स हे पूर्णपणे पब्लिक और प्रायव्हेट कंपन्यांमध्ये अधिक प्रमाणात लोकप्रिय झालेल्या दिसून येत आहेत. दीज आर द मोस्ट पॉप्युलर टाईप ऑफ कंपनीज. या सगळ्यात प्रसिद्ध किंवा अलीकडच्या काळामध्ये या जास्त प्रमाणात प्रायव्हेट कंपनी आणि पब्लिक कंपनी लिमिटेड बाय शेअर्स हे अधिक लोकप्रिय यामुळंच होत आहेत. ज्यांची जेवढी शेअर्स आहेत तेवढ्याच वरतीचीच त्यांच्या मेंबर्सची शेअरहोल्डरधारकांची जबाबदारी ही मर्यादित स्वरूपाची असते. त्यानंतर सेकंड नंबर आहे कंपनी लिमिटेड बाय गॅरंटी. गॅरंटीवरनं म्हणजेच हमीने मर्यादित कंपनी. यामध्ये सेक्शन 221 कंपनी कायद्याच्या कलम 221 नुसार these types of companies may or may not have a share capital. Each member promise to pay fixed sum of money specified in the memorandum in the event of liquidation of the company for the payment of the debt and liability of the company. कंपनी ॲक्ट 2013 मधील सेक्शन 221 नुसार कंपनीच्या घटनापत्रकात कंपनी बंद होताना म्हणजेच कंपनी वाइंडअप होताना जे कोणतीही देणी आहेत, कंपनीची मालमत्ता, कंपनीची असेट अपुरी पडत असेल देणी देण्यासाठी, डेफ्ट देण्यासाठी, तर कंपनीच्या प्रत्येक मेंबर्सना किती रकमेपर्यंतची भरपाईची हमी देण्यात येईल म्हणजेच गॅरंटी देण्याबाबतचं स्पष्ट केलं असेल त्याच कंपनीला काय म्हणण्यात येतं, कंपनी लिमिटेड बाय गॅरंटी. जर सपोज कंपनी लॉसमध्ये गेली असेल आणि कंपनी वाइंडिंग अप करत असेल म्हणजेच सपोज कंपनी बंद करत असेल त्यावेळेस कंपनीची असेट, कंपनीची मालमत्ता विक्री करून सुद्धा जर डेप्ट देणं होत नसेल, कंपनीची मालमत्ता विक्री करून सुद्धा जर देणं होत नसेल तर कंपनीच्या मेंबर्सना ती रक्कम भरपाई करण्याची गॅरंटी द्यावी लागते. म्हणून या कंपनीला कंपनी लिमिटेड बाय गॅरंटी असं म्हणण्यात आलेलं आहे. ही सगळी काही लॅबिलिटीज, हे काही देणं जे आहे ते मेंबर्सवरतीचं पडतं आणि त्याच्या संदर्भातील गॅरंटी देण्याचं काम हे कंपनीचे मेंबर्स करत असतात. त्यामुळं कंपनी लिमिटेड बाय गॅरंटी असं म्हणण्यात आलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट पॅरेग्राफ. जनरली सच कंपनीज आर नॉट प्रॉफिट मेकिंग कंपनीज बिकॉज दे आर फॉर्म्ड फॉर द पर्पज ऑफ promotion of art, science, culture, charity, sports or some other similar
पर्पज. अशा प्रकारच्या कंपन्या ह्या प्रामुख्याने आर्ट, स्पोर्ट्स, कल्चरल इत्यादींच्या विकासासाठी स्थापन केलेल्या असतात. या कंपन्या व्यवसाय करून नफा मिळवणे हे त्यांचे ध्येय नसते. काय आहे? जनरली सच कंपनीज आर नॉट प्रॉफिट मेकिंग कंपनीज. अशा कंपन्या नफा कमवण्यासाठी जनरली उभा टाकलेल्या किंवा त्यांचा ऑब्जेक्ट हा अर्निंग प्रॉफिट हा नसतोच. अशा मुळात कंपन्या. त्यानंतर थर्ड नंबर आहे अनलिमिटेड लायबिलिटी कंपनी. अमर्यादित कंपनी असं म्हणण्यात येतं. अमर्यादित जबाबदारी असणारी कंपनी. सेक्शन 292 कलम 292 नुसार अ कंपनी नॉट हॅविंग एनी लिमिट ऑन द लायबिलिटी ऑफ इट्स मेंबर इज टर्म्ड as an unlimited company. The member are fully liable to cover the debt of the company. The unlimited company can be either a private or public company or one person private company. अनलिमिटेड लायबिलिटी ऑफ कंपनी म्हणजेच अमर्यादित कंपनी, अमर्यादित जबाबदार असणारी कंपनी. ज्या कंपनीच्या मेंबर्सची जबाबदारी ही पूर्णपणे अनलिमिटेड स्वरूपाची असते तिलाच काय म्हणण्यात आलेलं आहे? अनलिमिटेड लायबिलिटी कंपनी असं म्हणण्यात आलेलं आहे. जर कंपनीला काही देणं झालं असेल, डेफ्ट झाला असेल तर अशा वेळेस पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी ही कंपनीच्या मेंबर्सची असते. आणि अशा प्रकारच्या कंपन्या फार तर जास्त प्रमाणात नसतात. या अनलिमिटेड लायबिलिटी स्वरूपातील कंपन्या ह्या आयदर प्रायव्हेट ऑर पब्लिक कंपनी ऑर वन पर्सन प्रायव्हेट कंपनीज असतात. अशा या कंपन्या खाजगी, सार्वजनिक किंवा एक व्यक्ती कंपनी असू शकतात. अशा प्रकारे ऑन द बेसिस ऑफ लायबिलिटी ऑफ मेंबर्सचे जबाबदारीच्या आधारावरती ज्या कंपनीज आपण 3 पाहिल्या, कंपनी लिमिटेड बाय शेअर्स, कंपनी लिमिटेड बाय गॅरंटी, अनलिमिटेड लायबिलिटी ऑफ कंपनी. यानंतर आपल्याला पुढील नेक्स्ट टाईप कंपनीचा ऑन द बेसिस ऑफ कंट्रोलच्या आधारावरतीच्या कंपन्या ह्या नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू स्टुडंट्स.